स्वागत आहे कांचन रेसिपीमध्ये। आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो तुमच्यासाठी। कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आज नवीन रेसिपी आपण सुरुवात करीत आहोत। आज आपण साऊथ इंडियन चटणी बघत आहोत। पुडाची चटणी, त्याला घन चटणी म्हणतात। त्यासाठी हे साहित्य आहे: 3 चमचे उडीद डाळ, 3 चमचे चणा डाळ, फुटाण्याची डाळ 1 चमचा, अर्धा चमचा मेथी, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा धने, सुकं खोबरं 1 वाटी किसून घेतलंय, पाऊण चमचा काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, 1 चिंच आणि 5-6 बेडगी मिरची आणि 10-12 कढीपत्त्याची पानं। आता आपण गॅसवर कढई ठेवले। आता हे सर्व साहित्य आपण कमी आचेवरती भाजून घेणार आहोत। त्याची डाळ टाकूया। आता आपली डाळ थोडी भाजत आले, त्याच्यात ही फुटाण्याची डाळ टाकून घेऊया। फुटाण्याची डाळ भाजलेलीच असते, पण त्यातला मॉइश्चराइज कमी होण्यासाठी ती भाजावी लागते थोडी। आता ही डाळ आता भाजून झाले, ही आपण काढून घेऊया। ही डाळ भाजून घेऊया। आता ही डाळ पण आता ब्राऊन कलरची झाली, आपण हिला काढून घेऊया। आता आपण हे मेथी, तीळ आणि धने सगळे एकदम भाजून घेऊया। आता हे भाजून झाले धने, मेथी, तीळ आता काढून घेते, भाजून घेऊया। बेडगी मिरची बरोबर 2 चमचे लाल बेडगी मिरची पावडर पण घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण चिंच भाजून घेऊया। ही चिंच घेतलेली भाजून घेऊया। जिरं घेतलंय आणि पाऊण चमचा काळी मिरी घेतली। त्याच्यामध्ये आता सुकं खोबरं हे किसून घेतले ते टाकते। सगळं एकदम भाजून घेऊया बारीक गॅसवर। हे खोबरं, मिरची, चिंच हे असं ब्राऊन कलरचं भाजून घ्यायचं। हे आता भाजून झालंय, आता काढून घेऊया, गार करून मिक्सरला लावूया। आता आपण पहिली ह्या डाळी आहेत ना, त्या पहिल्या मिक्सरला लावून घेऊया बारीक करून, आणि त्याच्यामध्ये हे जे खोबरं, सुकी मिरची हे सगळं आहे, कढीपत्ता, त्याच्यानंतर ते टाकूया। ह्या डाळी आपण मिक्सरला अगोदर लावल्यात, त्याच्यानंतर आपण हा जो मसाला आहे खोबरं, मिरची, चिंच हा टाकूया। आपण आता अर्धा चमचा मीठ टाकूया। ही आपली चटणी मिक्सरला लावून बारीक करून झाली आहे। आता सर्व करते मी। आपली पुडाची चटणी, याला घन चटणी पण म्हणतात। ही साऊथ इंडियन चटणी आहे। इडली, डोसा आणि ही वरण भाताबरोबर ही चटणी चांगली लागते। अशी ही चटणी आहे, करून बघा आणि कमेंट करा। साऊथ इंडियन पुडाची चटणी तयार। सो फ्रेंड्स, प्लीज तुम्ही लवकरच्या लवकर कमेंट्स करा, शेअर करा आणि कशी वाटली रेसिपी ही नक्की सांगा। लवकरच आम्ही येऊ नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।